तर मित्रांनो, या गणपतीची संपूर्ण स्टोरी या मी तुमका व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर काय म्हणतास माऊली, आपल्या आजच्या व्हिडिओत सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आजचा जो आपला व्हिडिओ असा ना, तो कणकवलीमधलो सुप्रसिद्ध संतांचो गणपती, तो तुमका पण माहीत असतात आणि तुमका त्याची फक्त स्टोरी माहीत नसतात की या गणपतीची स्टोरी काय असा, रहस्य काय असा. तर म्हाका असं वाटला की स्टोरी खूप कमी लोकांका माहीत असा, त्याच्यामुळे ह्या गणपतीचा व्हिडिओ होऊनच जाऊ दे. आणि तो आपल्या चॅनलवर मी आज बनवूक सुरुवात करतो आहे. सो तुम्ही व्हिडिओ जो बघतास तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं असतं ते दाबा आणि आपले लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा. चला तर मित्रांनो, आपण आता इलव संतांचा गणपती. हे घराचा होय आणि ह्या घरामध्ये संतांचा गणपती असा, जो मानाचा गणपती असा. आता ह्यो जो रोड असा ना, ह्यो रोड SM कडनं वगैरे तिकडनं इलेलो असा, जो डायरेक्ट हय या गणपतीकडे इकडे येता, या घराकडे येता, ज्या घरामध्ये गणपती असा. आणि ह्यो जो रोड असा ना, तो रोड भालंजर बाबांच्या मठाकडनं दुसरं टर्न तुम्ही घेतलात ना की सरळ इथे यायचा आणि सरळ हे बॅनर वगैरे त्यांचे आणि हे कमान वगैरे इथे लागलेली असा. आणि इथे लिहिलेलं असं नागेश्वर कला क्रीडा मंडळ कणकवली. आणि जे कोण आयोजक असतात त्यांच्या इकडे फोटो वगैरे आहेत आणि बॅनर वगैरे आहे. आणि ह्यो असा आपलो संतांचो गणपती आणि त्याचा फोटो वगैरे इथे त्यांनी दिलेलो असा. चला जाऊया. आणि त्या घर असा बघा. तर मित्रांनो, मगाशी थंय होते आणि थंयसून मी आता हय येईल आहे. आणि हे घर असा बघा. हां, इकडे हे असं सगळं असा. आणि हे संतांच्या गणपतीचा घर, ज्या घरामध्ये संतांचा गणपती असता. आता पहिले तुम्ही इलात तर इथे एक छोटा मंदिर दिसत तुमका, ज्या मंदिरामध्ये तरी साधारण 3-3.5 फुटाची, तरी 3-3.5पेक्षा जास्त असतात फुटाची नागदेवतेची मूर्ती असा. आणि वरती घंटा वगैरे असतात बघा. हे बघा घंटा साधारण खूप सारे. आणि इथे ही नागदेवतेची मूर्ती. आणि थंय जर तुम्ही बघितलंच तर लाकडावर, पूर्ण लाकडावर हे दोन नागोबा असत आणि मध्ये पिंड दिलेली असं बघा. तर पूर्ण लाकडावर असं. आणि इथे एक मूर्ती आहे. तर या घर मगाशी त्या मंदिर दाखवलं इथं. तर ह्या घर असा संतांच्या गणपतीचा, ज्या घरामध्ये संतांचा गणपती असता. आणि त्या मंदिर दाखवले त्या मगाशी त्या बघा. ही यांची तुळस आहे आणि आतमध्ये गणपती बाप्पा असतात. आतमध्ये आपण इलव ना, तर आतमध्ये इथे एक पाटी लिहिलेली आहे बघा की संत गणेश मंदिर, संत पायाजी बाळाजी सावंत स्थापन केलेल्या पूर्ण वास्तूचा जीर्णोद्धार त्यांचे नातू हरिकृष्णाजी सावंत यांनी स्वखर्चाने केला. वास्तुशांती वैशाख शुद्ध षष्टी शके 1905 आणि डेटप्रमाणे बुधवार दिनांक 18/5/1983. आणि इथे हे संतांच्या गणपतीचा फोटो दिलेला असा. आणि खाली लिहिलेला असा नागेश्वर मित्रमंडळ कणकवली टेमवाडी. यांचं हॉल आहे घराचो. आणि हे असा काहीसा. तर मित्रांनो, इकडून आपण आतमध्ये येलो आणि इथे असा संतांचा गणपती. आणि जो आपण आता बघतो, थोडी मोठी मूर्ती आहे बघा. इकडे ही मंडपी आणि हे डेकोरेशन केलेलं असा. आणि गणपती बाप्पा बघा. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती बघा की वरती पूर्ण सोनेरी दिलेली असा. खडेकाम बघा. आणि पूर्ण लाल असा आणि धोतर पिवळा असा. दरवर्षी गणपती असंच असता, म्हणजे बदलणार नाही. कलर पण असंच आणि मूर्ती पण सेम. लाल गणपती आणि धोतर ह्या पिवळा. आणि या गणपतीची संपूर्ण स्टोरी हे काका आपल्याला सांगणार असत. नमस्कार काका, तुमचं नाव काय? पहिले म्हणजे तुमका खूप खूप शुभेच्छा गणेश चतुर्थीचा. तर या गणपतीची स्टोरी ही खूप कमी लोकांका माहीत आहे. म्हणजे आपल्या कणकवलीत तर माहीतच आहे, पण बाहेर समजा हवा की बाबा संतांचा गणपती स्टोरी काय असा, एक रहस्य काय असा, कसं स्थापन झालं सगळे माहिती आहे की आमचे पूर्वज हां संत पायाजी बाळाजी सावंत हां ते आमचं मूळगाव कोणगिरी.
कुणकेरी तुमचा गाव? सावंतवाडी कुलकर्णी मूळ गाव. मूळ. मग तिथून ते आमचे मूळ जे होते ते कायम कुणकेश्वर ते पंढरपूरची ती यात्रा होती. हं. मग तिकडनं येताना ते काशीवरचं मंदिर आहे. हां मग तिथे त्याला आजूबाजू पावा लागत नव्हता. हां मग ते आजूबाजू चौकही आहे तिथे बोलले अमुक माणसं जात आहेत हां. हं. त्यांना तुम्ही जाऊन विचारा हो. ते तुम्हाला काही असेल की तुम्हाला ते सांगेल. हां मग त्यांना ते हे केलं अडवलं मग त्यांना सांगितलं असा असा विषय आहे हां तो पावा लागत नाही तर का तर ते बोलले तुम्ही जावा तो पावा लागेल त्याच्या 500 रुपये. त्याप्रमाणे त्याप्रमाणे ते केलं त्याने जे पावा लागला हं. तर त्याच्या पुढे ते पंढरपूरला गेले. पंढरपूरहून येताना हां अडव तुम्ही आता इथेच राहायला पाहिजे. हां ते बोलले ठीक आहे हं. मी कुणकेश्वरला जातो हां कुणकेरीला आणि जाऊन येतो. हां मग तिथे ते पाणी सोडलं येता येता जाणून साठा मारायला हां. साटम महाराज. साठा मारायला त्यानंतर भेटले ते बोलले आता बाबा माझं नाव पण राहायला पाहिजे हं. मग आपण काय करावं. ते साठा महाराज बोलले की तू एक गणपतीची स्थापना कर. गणपतीची स्थापना कर. साटम महाराज बोलले हा साठा तुमच्या पूर्वजांका. हां आमच्या पूर्वजाला. हां मग ते बोलले म्हणजे तुझंही नाव राहील हं. आणि ते त्या हिशोबाने तुमच्या गणपती म्हणून त्याला संतांचा गणपती असं मानला हां. म्हणजे तुमचे पूर्वज संत होते म्हणून संत होते. म्हणून संतांचा गणपती. संतांचा गणपती गणपती. प्लस हा गणपती संतांचा जो नवसाला पावला हां तुम्ही जरी नवस बोललात हां. तर तुमचा नवस होत नवस पूर्ण होणार. नाही. आणि मी असं ऐकलंय की ह्यो गणपती जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत कणकवलीतले गणपती बाहेर पडत नाही नाही विसर्जनासाठी. नाही. नाही ना. नाही ह्यो जेव्हा बाहेर पडणार तेव्हाच गणपती ते आमच्या गणपतीच्या मागून बाकीचे गणपती बाकी मानाचा गणपती असल्या. त्याच्यानंतर मग आमच्या हिशोबाने आमच्या मूळ पुरुषाने जोडीतून नाग देवता पण आला. हां. म्हणजे त्यांच्या हां झोळीतून. म्हणजे तुमचे जे पूर्वज होते संत त्यांच्या झोळीत नागदेवता आलेली म्हणून मग तिथे तुम्ही ते मंदिर. मंदिर काय पूर्व कसं तर माहिती आहे. हां. आम्ही आधी हे मंदिर बांधलं. हां. आमच्या जरा माहिती आहे. हां हां बरोबर. मग त्याच्यानंतर मग हे हळूहळू सगळेजण आपल्या देवाची जे भक्ती करायला लागले. हं. मग सगळे मग आता इथे आम्ही मूर्ती बनवतो. हां. सगळे आजूबाजूचे बाबा येतात. हं. तुम्ही ही मूर्ती मग तुम्ही हळद बनवतास. हां मूर्ती किती आम्ही आहे बनतो. ती बाहेरून आणणार नाही बाहेर. नाही पहिल्यापासूनच. पहिल्या आणि या गोष्टीला 300 वर्ष होऊन गेली. 300. वर्ष होऊन गेली. अरे बापरे 300 वर्ष. होय तर इथेच आम्ही बनवतो बाहेर नाही. नाही. आणि तुझ्या आशीर्वादाने आज आम्ही त्याची लेकरं आहोत. हं. तो आम्हाला सांभाळून घेतो. काही अडचण नाही तर तो निवारतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला तुम्ही कधी केव्हाही हाक मारा गणपतीला संतांच्या गणपतीला तुमचं काम निश्चित होतं. होणार नक्की. तुम्ही कुठूनही हाक मारा. असं एक प्रकरण झालं तुम्हाला ते बी सांगतो. इथे देवगडची काहीतरी एक महिला आहे इथे. हं. ती काहीतरी भाची म्हणजे बोलली होती की माझी भाची कुठे आहे ती मला मिळते. हरवलेली. हरवली. देवगडची एक महिला आली तिची भाची हरवलेली. हरवली. हां. तर तिने हाक मारलं हं. आणि ती मुलगी मला वाटतं जवळपास ती फोनलेलं काहीतरी घालू असं मला कळालं. हां. मग ती दुसऱ्या दिवशी नवस फेडायला लागली. असं आहे आमच्या गणपतीची काळ. लगेच 1-2 दिवसात नवस पूर्ण हा झालं. बोल काल बोलली हां. दुसऱ्या रात्र त्यांना काही दुसऱ्या दिवशी त्यांना तारीख अशी बोलली. आधी सापडत नव्हती ती नवस केल्याच्या नंतर. हा येऊ ना ती बोलल्याप्रमाणे ती आली इथे. हं. मग तिचं काम झालं. हं. हं. अजिची काय आहे कारण संतांचा गणपती म्हटल्यावर संत पण आमच्या विठ्ठलांचे भक्त होते. तर मित्रांनो अशी होती या गणपती बाप्पाची स्टोरी आणि असं होतो इतिहास या गणपती बाप्पाचा जो साधारण 300 वर्षापासून म्हणजे त्याच्या आधीपासून पण असतात ते काका सांगत होते चलत इलेलो असा. तर तुमका हे सगळं कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तुमका हे आधी माहीत होता की नाही ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसं होतो नक्कीच ते पण कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करू विसरू नको. बाय.